आता लग्नाला 6 वर्ष झाली, पण 6 वर्षातनं पहिल्यांदा साहेबांनी मला ह्या वटपौर्णिमेला ती वस्तू घेतली. कोणती ती मी तुम्हाला पुढे सांगतेच. आणि आता सकाळची घाई म्हणल्यानंतर डबा आहे, मुलांचं आवरायचं आहे आणि कोणता पण सण आला ना तरी माझ्या अंगावर काटाच येतो. पोळ्या करा, काय-काय करा. कुठल्या पण सणात असलं तरी ती रीतिरिवाज सगळा करावा लागतो. तर काही जण दाखवतात शेवाळ्या, काही जण नेतात ह्याचा नैवेद्य, पोळ्यांचा नैवेद्य. तर मी पोळ्याच केल्या का तर आमच्या सगळ्यांना पोळ्या आवडतात आणि आपण नाही केलं तर खायला मिळणार नाही, म्हणून मी ते करून टाकते. ती काही ठेवत नाही. जर सणाला काय असेल ते प्रत्येक सणाचं ते करून टाकते का तर आपल्याशिवाय कोण करणार ना, असा पण भाग आहे. आणि आता घेतला मेकअप करायला. सगळं स्वयंपाकाचं आवरून वगैरे घेतलं, धुणं भांडी वगैरे सगळं करून घेतलं आणि म्हणलं आता आपण पण मेकअप करावा. आपण तरी का मागं पडा ना, कारण की सगळ्या बायकांना नटून थटून येणार ना, आपणच का असं जावा ना. आता माझ्याकडे जेवढं अवेलेबल होतं ना साहित्य, त्यातच मी हा मेकअप केला. नुसता टचअप दिला, पण माझ्याकडे काही जास्त नाही आहे सामान मेकअपचं, पण त्यातून पण जेवढं होतं त्यातच केला. आणि मला जास्त काय मेकअप हेवी आवडत नाही. मला सोजवळ साधा मेकअप आवडतो. नुसता टचअप दिलाय मी. बघा कसा लुक झालाय ते पण सांगा. आणि कोणती गोष्ट घेतली तर साहेबांनी 6 वर्षात ना, आता आमच्या लग्नाला 6 वर्ष कंप्लीट झाले, पण कोणत्याच वटपौर्णिमेला साहेबांनी मला साडी घेतली नव्हती. ह्या वटपौर्णिमेला साहेबांनी मला साडी घेतली. आता मागच्या 2-3 वटपौर्णिमेला तर मला जायचंच नव्हतं का तर ह्या प्रेग्नेन्सीतून ह्याच्यात त्याच्यात मला जाताच आलं नाही. तर कशी आहे साडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ह्या वटपौर्णिमेला माझी साहेबांनी सगळी हौस पूर्ण केली. तर दिवस बदलतात माणसाचे. आमची काही परिस्थिती एवढी नव्हती, पण साहेबांनी सगळं मेहनतीवर उभा केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब नक्की करा. बाय.